बातमी आहे बच्चू कडूंच्या आंदोलनासंदर्भातली। बच्चू कडूंच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे आणि काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सुद्धा त्यांची जाऊन भेट घेतलेली आहे। आज उपोषणावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जाते कारण आज मंत्री उदय सामंत, पंकजा मुंडे सुद्धा बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत। उपोषणाला छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे तर 200 पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्या मान्य होणार का याकडे आता लक्ष लागून आहे। सतरा प्रलंबित मागण्या आहेत बच्चू कडूंच्या आणि कोणकोणत्या या प्रमुख मागण्या आहेत त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत त्यावर आपण नजर टाकतोय। दिव्यांग विधवा महिलांना 6000 रुपये मानधन देण्यात यावं, ज्यासाठी बच्चू कडूंचं आंदोलन सुरू आहे। शेतमालाला MSP वर 20% अनुदान देण्यात यावं। ग्रामीण भागामधील घरकुलासाठी किमान 5 लाख अनुदान द्यावं। आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना 10 लाख आर्थिक मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्यावी। रोजंदारी करणाऱ्या सर्व मजुरांना MREGS मध्ये घेण्यात यावं। संजय गांधी योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना तत्काळ संपूर्ण मंजूर रक्कम देण्यात यावी। शेतकऱ्यांच्या मुलामुलींना स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना लागू करावी। 100% दिव्यांग अपंग व्यक्तींना शासकीय नोकरीमध्ये 5% आरक्षण देण्यात यावं। शासकीय नोकर भरतीमध्ये इतर मागास प्रवर्गाचं आरक्षण 27% ठेवावं। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी छगन जाधव आपल्या सोबत आहेत। छगन, आपण एकीकडे जर मागण्या बघितल्या तर त्या मागण्या महत्त्वाच्या आहेतच, मात्र आजचा 7वा दिवस आहे, त्यांची प्रकृती खालावतीये, लोकप्रतिनिधी येत आहेत, त्यांची भेट घेऊन जात आहेत। आज 7व्या दिवशी तरी या आंदोलनावर तोडगा निघणार का? कारण की आज सुद्धा उदय सामंत आणि काल सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे त्यांची भेट घेऊन गेलेले आहेत। आज तरी तोडगा निघणार का? नक्कीच श्रद्धा, आजचा 7वा दिवस अन्नत्याग उपोषणाचा आहे आणि आज 7व्या दिवशी बच्चू कडूच्या आंदोलनातून काहीतरी तोडगा निघेल असे चिन्ह जे आहेत ते दिसत आहेत। काल महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री यांची चर्चा बच्चू कडूंशी झालेली होती, त्यांच्या तब्येतीची देखील त्यांनी विचारपूस केलेली होती। काल बच्चू कडूंना उलटी देखील झाली होती तर 5 आंदोलनकर्त्यांची तब्येत देखील खालावलेली होती, त्यापैकी 2 रुग्णांना रुग्णालयात हलवण्यात आलेलं होतं। त्यामुळे आज बच्चू कडू सर्व कार्यकर्ते असतील आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या ज्या संस्था संघटना आहेत या सर्वांशी आज दुपारच्या वेळेला चर्चा करणार आहेत आणि त्यामध्ये ठरलं जाईल की आज अन्नत्याग उपोषण सोडायचं की पुढे हा अन्नत्याग आणखी सुरू ठेवायचा किंवा दुसरा कुठला मार्ग आंदोलनाचा आपण अवलंबायचा। या पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या आज दुपारी होणार आहेत आणि या दुपारच्या दरम्यान जर बघितलं तर उदय सामंत मंत्री आणि पंकजा मुंडे मंत्री हे दोन्हीही नेते आज उपोषणस्थळी भेट देणार आहेत। बच्चू कडूंचा अन्नत्याग उपोषण सोडवण्यासंदर्भात देखील ते आग्रह धरणार आहेत। मात्र आता बच्चू कडू ते मान्य करतात का किंवा हे आंदोलन आता कोणती दिशा घेते याकडे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद छगन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।